तर आज मी तुम्हाला एक अशी मिरची दाखवणार आहे जी याआधी तुम्ही कधीच बघितली नसेल. तर बघूया आपण, चला. हे बघा, ही मिरची आहे. इथे तुम्हाला मी दाखवतो. नॉर्मली आपण ज्या मिरच्या बघतो त्या खाली असतात त्यांचे देठ, पण ह्या मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे देठ आहेत ते सगळे उभे आहेत. बघा, वर आहेत, हे खाली असतात, देठ खाली. हे काहीतरी वेगळीच मिरची आहे आणि एक छोटी रोपटी असतात मिरचीची. पण ही मिरचीचं रोपटा आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघा केवढं आहे ते. तर आई, हे रोपटं तू कुठून आणलं? रोपटं मी माझ्या मुलीकडून आणलं आणि ते मी रुजायला घातलं आणि ते झाड मोठं केलं. आणखीन त्याला खत पाणी म्हणजे कसं, हे बाजारचं खत पाणी नाही, मी लसूण कांद्याचं असं पाणी एकत्र करून ते मी 2 दिवसांनी ते पाणी त्याला घालून ते झाड मोठं झालं. विशेष म्हणजे बाकीची मिरची असतात त्याचं झाड छोटं असतं आणि हे वृक्ष कसं मोठंसं असं पसरलेलं झाड झालेलं आहे. आणि मित्रांनो, ह्या मिरच्या आहेत, ह्या छोट्या दिसल्या तरी ह्याचे पराक्रम मोठे आहेत. म्हणजे भयानक तिखट मिरच्या. 4 जरी जेवणात घातल्यात ना तरी भयानक तिखट जेवण लागणार. या रेग्युलर आपल्या मिरच्या असतात त्या आपण भरपूर घालून आपल्याला तिखटपणा कमी येतो, ह्याला तिखटपणा जास्त आहे. बघा, हे एक इंटरनॅशनल. बघा, हे खूप मोठं आहे. नॉर्मली मिरच्याचं झाड छोटं असतं, हे झाड मोठं झालंय. खूप लागल्यात, मिरच्याचं प्रमाण पण खूप आहे. ते पाहू शकता. हे बघा, इकडे एवढ्या मिरच्या आहेत, परत इथेही मिरच्या आहेत. हे झाड मी तोडलं होतं, मोठं खूप झालं होतं म्हणून, पण ते परत मोठं होऊन परत मिरच्या त्याला लागल्यात. तुम्हाला दाखवेल किती लागल्यात त्या मिरच्या. देठ खाली आणि मिरची वरती. ती जोलोची पेक्षा पण खूप तिखट मिरची असते. आईने खूप मिरच्या तोडल्या आहेत, आता तुम्हाला दाखवतो. किती मिरच्या मिळाल्या बघा. आणि ह्याच्या 4 पट मिरच्या अजूनही लागलेल्या आहेत झाडाला. तर खूप तिखट मिरच्या असतात. तुम्हाला जर ह्याची बी हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधावा, तुम्हाला नक्की ह्याची बी मिळेल. आणि खूप चांगल्या टेस्टी लागतात. जेवण मस्त रुचकर लागतं. ह्याचं तिखटपणा भरपूर असल्यामुळे